हॅलो नमस्ते जी. वन ऑफ द मोस्ट अँटिसिपेटेड मूवी म्हणजे राजा शिवाजी नावाचा चित्रपटाचा टीजर रिलीज झालता आणि त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये रितेश देशमुख आपल्याला कन्व्हिन्सिंग वाटतंय का, हा माझा पहिला प्रश्न आहे. ऑफकोर्स पहिले ह्या चित्रपट नक्की पॅन इंडिया लेवलला जाऊन रिलीज करणार होता रितेश देशमुख आणि त्यांची सर्व टीम. परंतु काही मतभेदांमुळे किंवा काही गोष्टी नाही जमल्या तर हा फक्त रिलीज होतोय काही 3-4 भाषेमध्ये, मराठी, हिंदी, तेलुगू, तमिळ, बस. पॅन इंडिया होणार होता पण नाही झाला, हे शक्य नाही. पण मराठी चित्रपटाच्या बाबतीत एक गोष्ट नक्की आहे की हो, मराठी चित्रपटामध्ये पॉवर तर आहे, कंटेंटमध्ये खूप पॉवर आहे. हे आपण किती चित्रपटामध्ये बघितलं आहे, खूप सारे चित्रपट. तर हा टीजर पाहिल्यानंतर सगळ्यात डोक्यात पहिले प्रश्न येणारा म्हणजे रितेश देशमुख हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका जी स्वीकारली आहे ती खरंच आज चांगली वाटते का? तर पर्सनली बोललं तर नाही. पण एक ह्या टीजर रिलीज झाल्यावर सगळ्यांच्या मनात प्रश्न आलाच की नाही बाबा, नाही दिसत आहे. आपण ह्याच्याबद्दल नंतर बोलूयात. सगळ्यात पहिले जी आवडल्या गोष्टी त्याच्याबद्दल बोलू. म्युझिक डिपार्टमेंट ज्यांनी सांभाळलं आहे त्यांचं नाव आहे अजय अतुल. हो, मी तेव्हाही म्हणलं होतं मित्रांनो, छावा चित्रपटाला म्युझिक द्यायचं असेल ना तर अजय अतुलला ही बेस्ट चॉईस होती. परंतु माहीत नाही, पण हा चान्स खूप भारी आहे. म्युझिकच्या जोरावर हा चित्रपट खूप चालू शकतो कारण की आत्ताच रिलीज झालेलं जे गाणं आहे ते खूप भयान वाटलंय. तुम्ही एकदा जाऊन बघा युट्यूबला, मला नक्की आवडेल. सुरुवात संजय दत्त मतलब आपले संजू बाबांनी होते. आपण बघितलं असेल काही मोस्टली मोठ्या मोठ्या चित्रपटामध्ये संजय दत्त ॲज अ विलन खूप सेम रोल प्ले करतं असं मला जाणून आलंय. धुरंधरमध्ये त्यांचा एक रोल अलग होता, पण मोस्टली सेम कॅरेक्टर भरपूर मूवीत आपण बघितलंय त्यांचे. तर काहीतरी नवीन अजून पाहिजे हे माझ्याकडून असं वाटतं मला. तर दुसरी गोष्ट म्हणजे कॉस्ट्युम डिझायनिंग अँड मेकअप डिपार्टमेंट यांच्याबद्दल आपण बोललो तेवढं कमी आहे. कारण की याच्यामध्ये आपण बघतो एकदम व्हिज्युअली जसे त्या काळात महाराजांचे धारण केले वस्त्र वगैरे असतील, लढाईच्या वेळेसचे कवच असेल, सगळ्या सैनिकांना प्रॉपर अशा ठिकाणी ड्रेसेस त्यांचे म्हणजे खूप भारी आहे. यांच्यासाठी यांची कौतुक केलंच पाहिजे. इथे सिनेमा आपण बघितले शिवाजी महाराजांवर बनले, संभाजी महाराजांवर बनले. पण काही काही याच्यामध्ये मराठी चित्रपटात स्पेशली कॉस्ट्युम डिपार्टमेंटला एवढा भर देत नाही, पण ह्या चित्रपटात दिलेला आहे. हा पॉइंट मला खूप आवडला आहे. आणि तुम्ही बघता सुद्धा मूवीमध्ये ॲज अ सिनेमॅटिक व्हिज्युअल्स खूप भारी असणार आहेत. आणि या चित्रपटाची स्टारकास्ट भरपूर मोठी आहे. पहिले तर संजय दत्त, रितेश देशमुख, जिनी लिया, फरीद खान, अभिषेक बच्चन, विद्या बालन असे खूप सारे कलाकार, मराठी पण कलाकार खूप सारे आहेत. तसं झालं तर सिद्धार्थ जाधव आपला सिद्धू, खूप सारे मराठी चित्रपटातले कलाकार आपल्याला सुद्धा ह्या चित्रपटात बघायला मिळणार आहे. आणि ट्रेलरमध्ये बघून त्यांचं काही काही जणांचं काम उत्तम वाटतंय आणि काही जणांचं थोडं बिलो ॲव्हरेज पण वाटतंय. तसंच म्हणायचं झालं तर जिनेलिया देशमुखची जी मराठी ट्युनिंग आहे ना ती परफेक्ट जमत नाही यार. ठीक आहे, एवढं नाही बोलणार मी, पण जे आहे ते आहे, खरंच बोलतो. मराठीमध्ये सुद्धा असं वाटतं ते मराठीमध्ये नाही तर हिंदीमध्ये बोलतंय. आणि या ट्रेलरच्या शेवटला संजय दत्तचा तो एक वन साइडेड लुक दाखवला आहे, तो बघून मला KGFचा तोच आठवला विलन. सेम लुक आहे यार, मी टाकेल सुद्धा, पण सेम लुक आहे. खूप खूप गोष्टी चला म्हणजे वाईट नाही बोलणार, पण वाटलं मला, ते दिसलं मला. तर एवढंच म्हणेल की ट्रेलर खूप छान दिसतोय. बाकी सगळ्या गोष्टी जर जमून आल्या तर हा चित्रपट खूप तबाही करू शकतो. एक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मनात खूप अशी आदर भावना आहे यार. एवढे मोठे राजे होते, त्यांच्या बाबतीत हा चित्रपट जर उत्तम ठरला ना, मजा येऊन जाईल. तर तुमचं काय मत आहे ह्या ट्रेलरबद्दल? तुम्ही ट्रेलर बघितलं आणि तेवढंच एक्साइटेड आहे की नाही मूवी बद्दल? ऑफकोर्स असणारच, महाराष्ट्रातल्या लवकरच. जय शिवराय. बघत राहा आमचं एवढं चॅनल फिल्मी.